प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त कर्मप्रधान भक्ती ज्यांनी जगाला शिकवली संत शिरोमणी सावता महाराजांचा चारचरणाचा नामाचं महात्म्य सांगणारा आजच्या सेवेला निवडलेला अभंग आहे। साधूचा अधिकार कालही मोठा होता, आजही मोठा आहे आणि उद्याही मोठा राहणार आहे। सद्गुरु संत ज्ञानोबरायांचा, सद्गुरु संत तुकोबरायांचा, सावता महाराजांचा, नाथबाबाचा, सोपान काकाचा, निवृत्तीनाथांचा, सद्गुरु संत शिवानंद स्वामींचा अधिकार भगवंतापेक्षाही मोठा आहे। अधिकार संपन्न हा शब्द लागला की साधू डोळ्यासमोर येतो। जगातला प्रत्येक साधू हा अधिकार संपन्नच आहे। असा एक साधू नाही की जो वैभव संपन्न नाही, असा एक साधू नाही की जो अधिकार संपन्न नाही। सज्जन हो, 500 वर्ष भांडणं झाली आजच्या दिवसाकरता अयोध्येत, देवाच्या देवळाकरता, साधूच्या मंदिराकरता नाही। हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित, आताही सुरक्षित, तो गडीच असा आहे, त्याच्या नादालाही कुणी लागलं नाही। पण रामाच्या मंदिराकरता 500 वर्ष भांडणं झाली, मग रामापेक्षा अधिकार जास्त मोठा कोणाचा? तर मारुतीचा। कल्पना करा, आजही महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर अशी कितीतरी गाव आहेत की ज्या गावामध्ये एकही रामाचं मंदिर नाही। पण मला असं एक गाव दाखवा की ज्या गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर नाही। म्हणजे जास्त देवळं मंदिरं कुणाची हो? रामाची का मारुतीची? जास्त क्रेज कुणाची? रामाची का मारुतीची? राम गावात नसला तरी चालते, मारुती गावात नसला तर मी सुद्धा गोसावी राहिलो असतो। त्यामुळं साधूचं महत्व कालही श्रेष्ठ, आजही श्रेष्ठ। पंढरपुरात गेल्यानंतर आदिदर्शन विठोबाचं नाही, आदिदर्शन नामदेव पायरीचं। आधी पंढरपुरातल्या देवाचं दर्शन नाही, पुंडलिकाचं दर्शन आहे। तुम्ही जाताना पंढरपूरला, पंढरपूर माहिती आहे ना तुम्हाला? हात वर करा बरं, हातवरी करा बरं। कुणाकुणाला माहिती नाही पंढरपूर? त्यानं सगळ्यात आधी दर्शन पांडुरंगाचं का नामदेव पायरीचं? बोला। सगळ्यात आधी दर्शन देवाचं का पुंडलिकाचं? सांगा। म्हणजे जेवढी किंमत देवाला त्याच्या दुपटीची किंमत साधूला। तसं एक वेळ देव तुम्हाला भेटेल, भेटणार नाही मला कल्पना नाही। पण आपण नांदेड तालुक्यात बसलेला आहात, या सिद्धनाथ ग्रामात बसलेला आहात। गोदा मैयाच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेल्या तटावर ज्या दिवशी सद्गुरु संत शिवानंद स्वामींचे पदस्पर्श इथं आले, त्याच दिवशी या भूमीचा उद्धार झाला, हे कधी विसरू नका। त्यामुळे या साधूच्या भूमीत बसलेला असताना इथली एकही गोष्ट वायाला जाणार नाही। ते बऱ्याच जणांना असं वाटत असेल, एवढा गारटा, थंडी वाढून राहिली ना, आम्ही आता आलो, मग आमचा वेळ वाया जातो की काय? यादी आहे का? साधूच्या दरबारातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही। तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही। हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। सज्जन हो, ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा। अर्जुना, तुला जर ज्ञान पाहिजे असं तर अभ्यास कर। वाया गेलेलं मन सुद्धा जागेवरती येईल, वायाभरी झालेली अवस्था तुझी पुन्हा पूर्ववत होईल, फक्त तू अभ्यास कर। असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास। थोडा बेस द्यायला, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हा सिद्धांत आहे। म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे। या मताचा संप्रदाय आहे। आणि हे माझ्या पदरचं सांगत नाही। सदा नाम घोष तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष सदा समाधान, कदा नाम घोष कधीतरी समाधान। त्यामुळे गेले 21 वर्षापासून सुरू असणारा हा नामयज्ञ सद्गुरु संत शिवानंद स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मातीमध्ये हरिभक्तपरायण, परमादरणीय, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय श्री किसन महाराज वरवडेकर बरबडेकर यांच्या कृपा आशीर्वादानं आणि प्रेरणेनं हा नामसप्ताह सुरू आहे।
ज्यांच्या सुंदर आवाजात आणि मुख अरविंदातून तुम्ही श्री रामकथा ऐकत आहात, महाराष्ट्राचं वैभव आणि तरुणांच्या गळ्यातले ताईत माझे सन्मित्र बंधू आदरणीय हरिभक्तपरायण श्री वैद्यनाथ महाराज थोरात, आज एकदा त्यांच्यासाठी मनापासून टाळी वाजवा. याचं कारण असं आहे, रामकथाकार असतात, भागवत कथाकार असतात, अनेक कथाकार असतात, दिवसभर त्यांच्या कथा असतात, संध्याकाळी कीर्तनासाठी गायब असतात. म्हणजे पहिल्या दिवशी पण आज महाराज स्वतः बसलेत, त्यामुळं समोर बसणारे 10,000 श्रोते आणि इथं एकटे बसलेले वैजनाथ थोरात ही बरोबरी आहे हे विसरू नका. त्यामुळं ते अधिकार संपन्न कीर्तन आहे. मला काही वाटलं नाही, इथं आलो, मला आमचे मामा कानात म्हणले महाराज अजून मोकळं दिसते, राहू द्या 12 वाजेपर्यंत, हरकत नाही. सत्यनारायणाच्या प्रसादाला चमच्यानं दिला जातो आणि पंक्तीला बसल्यानंतर तोच गरा तोच शिरा बचकन वाढला जातो. मग तळहातावर दिलेलं पवित्र असतं का पंक्तीला असं बचकन वाढलेलं ते पवित्र असतं? हातावर दिलेलं पवित्र असतं, जे कमी असतं ते पवित्र असतं. त्यामुळं तुम्ही सगळे पवित्र आहात. मनापासून धन्यवाद. तुम्ही आलात हे फार महत्त्वाचं नाही, तुम्हाला शिवानंद स्वामी महाराजांनी आणलं हे फार महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही आला नाही, आणलंय महाराजांनी आणि मला सुद्धा त्यांनीच आणलं. नाही तर तशी माझी आजची सेवा तिकडंच गेली होती साताऱ्याकडं. पण माझे सन्मित्र, तुमच्या सप्ताहाला लाभलेलं वैभव, तुमच्या सप्ताहाचा कणा म्हणेन मी, आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्र भूषण मृदंग सम्राट विठ्ठल महाराज कावळे. आणि अतिशय स्वभाव गोड आहे, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारे महाराज आहेत. अतिशय नम्र, तेवढीच समर्पक भावना आहे आणि समर्पणाची सुद्धा त्यागाची भावना आहे. माझ्या पाठीमागे उभा असणारे धुळेकर महाराज, त्यांचा माझा आज चांगला परिचय झाला. अत्यंत स्वभाव गोड आहे. समोर बसणारे आदरणीय नारायण दादा, संभाजी दादा, शहाजी दादा, साहेबराव दादा, ही सगळीच माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. मला वाटतं अजून एक जण नाव राहिलं बघा, बामनाजी पाटील, त्यांनी सुद्धा मला आल्या आल्या सांगितलं महाराज आज कमीत कमी प्रत्येकाच्या ओठावर नाव आहे की सागर महाराज पहिल्यांदा या संस्थांवर येत आहेत. खरं तर इथं यायच्या अगोदर बऱ्याच जणाला असं वाटत होतं इथं पांढरा फेटा असेल. असू दे, हरकत नाही, रंग फक्त बदललाय फेट्याचा. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. मी पाहिलं पोरांना एवढा त्रास झालाय आजच्या दिवशी, मला कल्पना आहे बाबा, मी सुद्धा यातूनच आलेलो आहे वरती. ह्या पोरांची धावपळ पाहिली. बाबाला पावडरचा डबा देण्यापासून ते पत्रिकेवर चिकटवलेला फोटो पुन्हा बरोबर बोराटे महाराजाचा फोटो कट करून त्याच्यावर चिकटवण्यापर्यंत अनेक प्रयत्न पोरांचे झालेत. त्यामुळं इथं येईपर्यंत धाकधूक होती, बोराटे महाराज तर येतात की नाही. पण माझं विशेष प्रेम विठ्ठल महाराजावर आहे. जिवलग त्यालाच म्हणतात जो समोरच्या माणसाचं मन जाणतो. त्यांचा फोन आला, अशा अशी अडचण आहे, तुम्हाला यावं लागतं. काळजी करू नका, सगळे आपलेच आहेत, मी येणार आहे. एखाद्याचं नाव राहिलं असेल तर मला साधूच्या अंतकरणानं क्षमा करा. आणि तुकोबऱ्यांच्या भाषेतच बोलायचं झालं तसं तर सगळंच गोड आहे. मंडप देखना, साऊंड सिस्टम तर एवढी आवडली, माझ्या प्रवासाचा शीन गेला. अत्यंत गोड, शूटिंगवाले सुद्धा अत्यंत चांगले आहेत. मला गोरं करा बरं त्याच्यामध्ये, देखणं करा असं म्हणतो मी. गोरं म्हणजे बैलाला म्हणतात आमच्याकडं, तेव्हा असं ढवळं करा, आहे की नाही, असं चांगलं दिसू द्या मला. हे सगळे पाठीमागच्या या चोपदारापेक्षा इकडचे चोपदार मला फार आवडले. तुकाराम महाराजाला दडावून ह्यांनाच बाहेर काढावं असं सुंदर वातावरण जुळून आलं. तुकोबऱ्यांच्या भाषेत, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाचे. ज्याला मराठी कळतं त्यानं विग्रह ऐका. जिवलग कुणाला म्हणावं, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, सांगाती माझे सोय रे, सोय रे माझे, माझे सांगाती सोय रे, ते माझे पाय आठवीती विठोबाचे. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग
जवळी तया. हे कलियुग आहे माझ्या भावानो. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारचे लोक बोलायचे बंद होतात. ज्या दिवशी आपलं चांगलं झालं त्या दिवशी पडोसातल्या लोकांनी आपल्याशी बोलणं टाळलं. जोपर्यंत आपलं रान, आपली शेती, आपला सातबारा पडीक होता, त्याच्यामध्ये बाभळी होत्या, तोपर्यंत भावकी आपल्याला गोड होती. ज्या दिवशी आपल्या रानात पीक झालं त्या दिवसापासून आपल्याच भावकीतले आपल्या विरोधात बोलायला लागले. जोपर्यंत आपलं पोरगं बोंबलत फिरत होतं तोपर्यंत ते गावकीला गोड होतं. ज्या दिवशी त्यानं प्रपंच सोन्याचा केला त्या दिवसापासून लोक आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलायला लागले. हे कलियुग आहे. भावानं पैसे उसने मागितले तर मेवण्याचं नाव करून भाऊ देतो आपल्याला. हे कलियुग आहे. सख्या भावानं 4 रुपये मागितले तर साडूचं नाव करून देणारा भाऊ आहे आपला. कोण कुणाचा? या 2025 सालात तुकोबऱ्यांचं केवढं धाडस असं आपल्याला सोयरा म्हणायचं. बायकोचा भाव असला आणि व्यसनी असला तरी माणसं नातं दडवतात. आपल्या मामाचा पोरगा असला, आपल्या घरातला असला तरी लोक नातं दडवतात. जोपर्यंत एखाद्या गुन्ह्यात नाव अडकत नाही तोपर्यंत तो जवळ असतो. ज्या दिवशी संशयित आरोपी म्हणून चुकून नाव येतं त्या दिवसापासून माणसं म्हणतात त्यांचा आमचा लांब लांब संबंध नाही. हे कलियुग आहे. काही सज्जनही नाहीत आणि सोयरेही नाहीत. आज आम्ही कीर्तनाला येताना रस्त्याच्या डाव्या बाजूला एक जण सखूबाईची आराधना करत बसला होता. आमच्या मामानी गाडी थांबू दिली नाही. का बरं? सखूबाईची आराधना करताना हा ज्या अर्थी ते पिऊन पडलेलं होतं त्या अर्थी ते सज्जनही नव्हतं आणि सोयरही नव्हतं. प्रकार 2. काही जण सज्जन राहतात पण ते एकमेकाचे सोयरे नसतात. आता हे चोपदार तुमच्या गावातले आहेत ना? तुमच्या गावातले. आणि इकडचे चोपदार कुठले? पुणे गावचे ना? चोपदार पुणे गावचे? पुणे गावचे. मला सांगा हे एवढे चांगले चोपदार सज्जन आहेत की नाही? आहेत का नाही सज्जन? असं वाटतं की नाही त्यांनी तुम्हाला दाजी म्हणाव, तुम्ही त्यांनी भाऊजी म्हणाव, ते तुमचे सोयरे असाव, असं वाटतं की नाही? अरे होय म्हणून उपयोग काय? आता झाले ना दोघाचं, आता डबल कशाला अपेक्षा पाहिजे? सज्जन आहेत पण सोयरे नाहीत. प्रकार 3. काही जण सोयरे राहतात. सखाराम पाटील तुमचा कोण हो? हळू बोला. अहो गाठ पडली होती काल म्हणे तुमच्या बायकोचा भाव. दमानं बोला. का? एकदा नाव घेतलं परत घेऊ नका. त्यानं आम्हाला गावात फिरायची सोय ठेवली नाही. सोयरा आहे पण सज्जन नाही. मग तुम्हाला असं वाटलं काय जगात माणसं सज्जन आहेत सोयरे नाहीत, सोयरे आहेत तर सज्जन नाहीत? अरे दोन्हीही आहेत, फक्त शोधावी लागतील. कशी शोधावीत? पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना. पाहता अवगुण मिळेची ना. सद्गुरू संत शिवानंद स्वामी महाराजांनी तुमचंच गाव निवडावं, याच गोदामय्याच्या पवित्र तटावरती यावं, इथंच तप करावं, इथंच समाधीस्थ व्हावं. किती मोठी भाग्याची गोष्ट. या 3 साधूंना इथंच यावं असं का वाटलं असावं? तुम्ही भाग्यवान आहात. या पंचकृषीचं आराध्य दैवत, या परिसराचं भूषण म्हणजे हे संस्थान आहे. या संस्थानावरूनच तुमच्या सर्व गोष्टीची सुरुवात आहे. समाजकारण, राजकारण इथून सुरू होतं. बाबाच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या सुरुवाती होतात. मग ती परमार्थाची सुरुवात असू द्या, नाही तर संसाराची सुरुवात असू द्या, नाही तर प्रचाराची सुरुवात असू द्या. कुठनं होते? या संस्थानला यावं लागतं, इथं पाया पडावं लागतं, मग इथून सुरुवात आहे. त्यामुळं तुम्ही भाग्यवान आहात. कल्पना करा या पंचकृषीतून बाबांना वजा केलं तर तुमच्या गावात राहतंच काय? महाराष्ट्राच्या कितीतरी टोकातनं महाराज लोक इथे येत आहेत आणि इथं सेवा घडवत आहेत. बाबा नसते आणि इथं आले नसते तुम्हाला आजचा दिवस पाहायला मिळाला नसता. त्यामुळं भाग्यवान आहात.
की बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीत बसता येत. खरं तर हा नांदेड परिसर म्हणजे सद्गुरू संत गुरु नानक देव यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला परिसर आहे. त्यांच्या वाणीनं समाजाला शांती, सभ्यता, सबुरी या गोष्टी शिकवल्या. भक्ती कशी करावी हे त्यांनी शिकवलं. समृद्ध झालेला परिसर आहे हा. या परिसरात आजचंही कीर्तन आहे. जरी नामसप्ताहाचा पहिला दिवस असला तरी आज मला साधूचंही वर्णन करायचं, नामाचंही वर्णन करायचं, स्वरूपाचंही मी वर्णन करणार आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आजच्या दिवशी गोड तुझे रूप किंवा गोड तुझे नाम हा दंडक आहे. पण तुम्ही चिंता करू नका, नामाचंही महत्त्व सांगेन आणि साधूचंही महत्त्व तुमच्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. फक्त थोडा पाठीचा काना ताट असू द्या. अभंगाची प्रस्तावना अशी आहे. संत शिरोमणी सावता महाराज श्री क्षेत्र अरणगावचे रहिवासी. बेंडगाव सोडलं, अरणगावात राहायला आले. सगळं जग धडपडतं देवाच्या दर्शनाकरता, देव धडपडतो सावता बाबाच्या दर्शनाकरता. सगळ्या जगाची एकमेव इच्छा आहे एकदा पांडुरंगाच्या हात पायाला हात लावायला मिळावा. पांडुरंगाची एकमेव इच्छा आहे श्री सावता महाराजांच्या पायाला हात लावायला मिळावा. असं काय त्यांचं वैशिष्ट्य आहे? हृदय फाडलं आणि देवाला लपवलं. कटीचे खुरपे सत्वर काढिले, हृदया माझी खोविले, साठविले अंतरा माझी देवासी, साठविला दाता अंतरात साठवणारे साधू म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आहे. या वारकरी संप्रदायात एक मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे. जसं तुमच्याकडे मंत्रिमंडळ आहे तसं आमच्याकडे सुद्धा आहे. तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय तसा आमच्यातही झालाय, फक्त तुम्हाला त्याची अनुभूती नाही. आमच्या संप्रदायामध्ये मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुद्धा आहेत. वारकरी संप्रदायातले मुख्यमंत्री आहेत ज्ञानोबा. ज्ञानदेवे रचिला पाया. संप्रदायातले मुख्यमंत्री कोण? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानोबरायांनी जगाचं कल्याण केलं. रेडा एवढा वेडा, तो जर गाडी चालवायला लागला तर पांढऱ्या पट्ट्यावरून गाडी चालवतो. कोण? रेडा. किती हॉर्न दाबा बाजूलाच घेत नाही तो. कोण? इंडिकेटर न टाकता गाडी बाजूला घेतो. कोण? देवळात आला तर चांगला बल काढून नेतो, गेलेलं तिथे नेऊन लावतो. कोण? रस्त्यावर खडी टाकली तर पोत्यात भरतो ना आपल्या अंगणात पायरीपर्यंत नेऊन ओततो. कोण? हे मी रेड्याबद्दल बोलतो. सप्ताला तर अजिबात पट्टी देत नाही तो. कोण? अजिबात काय करू धरू लागायला नसतो, पण सदैव पुढं पुढं करणाऱ्या संघटनेचा अध्यक्ष राहत. हे कुणाबद्दल बोलतो? रेड्याबद्दल. एवढा वेडा रेडा. पण ज्ञानोबरायांचं जसं आळंदीत मंदिर आहे तसं रेड्याचं सुद्धा देऊळ झालं. रेड्यानं माऊलीवर प्रेम केलं तर रेड्याचं मंदिर झालंय. भिंतीनं माऊलीवर प्रेम केलं तर भिंतीचं मंदिर उभा राहिले. खांबानं माऊलीवर प्रेम केलं तर आज खांबाचं सुद्धा मंदिर उभा राहील. एवढे अधिकार संपन्न मुख्यमंत्री ज्ञानोबा. संप्रदायातलं अर्थमंत्री पदाचं खातं द्यावं कुणाला हा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा लोक असं म्हणाली, अर्थमंत्रीपद बारामतीच्या पट्ट्यात देऊन टाका. नामा तो प्रेमाचा भंडारी नामदेव महाराज हे संप्रदायातले अर्थमंत्रीच आहेत. त्यांच्याकडेच भांडार जास्त आहे ना. वारकरी संप्रदायातलं सगळ्यात महत्वाचं खातं म्हणजे गृहमंत्री. कुणाला द्यावं
कोणाला द्यावं? लोक म्हणाले असं करा, गृहमंत्री संवेदनशील असावा. त्यानं म्हणावे मी पुन्हा येईन. त्यानं म्हटलं पाहिजे मी पुन्हा येईन. म्हणजे यवन अंगावरी थुंकला परी प्रसाद देऊन मुक्त केला. 108 वेळेला नदीमध्ये गोदावरीत स्नान करेन आणि मी पुन्हा येईन. हे मी नाथ महाराजाबद्दल बोलतो. तुम्ही नागपूरच्या संत्र्याकूर तोडू नका. वारकरी संप्रदायातले सार्वजनिक बांधकाम मंत्री गोरोबा, वारकरी संप्रदायातले वस्त्रोद्योग मंत्री कबीर महाराज, वारकरी संप्रदायातले एक महत्वाचं खातं शिक्षण मंत्र्याचं कुणाला द्यावं? दिलं मुक्ताबाईला. मुक्ताबाईनं 3 देव वटणीवर आणले, चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. या 3 देवाचं कल्याण शिक्षण मंत्र्यांनी केलं, म्हणजे मुक्ताबाईनं. एक महत्वाचं खातं शिल्लक राहिलं. लोक म्हणाले असं करा, ते महत्वाचं खातं आहे कोणतं? महिला आणि बाल विभागाचं खातं. अशांना द्या ज्या भांडकुदळ असतील, हातातल्या बांगड्या माग सारतील. मग दिलं हे खातं कुणाला? जनाबाईला. जनाबाई भांडण्यात हुशार होती. ती देवाच्या समोर जायची आणि मोठ्यानं शिव्या घालायची. अरे अरे इट्या मुळ मायेच्या. एकानं धावत विचारलं, जनाबाई एवढ्या भारीतल्या शिव्या येतात? याच्यापेक्षा चांगल्या येतात, द्या बरं. तुझं गेलं मड. जनी एवढ्या भारी भारीतल्या शिव्या देऊन राहिली. तुझं उभी टाकोन अंगणे शिव्या देते दाचदने, शिव्या देते दाचदने, शिव्या देते दाचदने. उभी राहून अंगणे शिव्या देते दाचदने, शिव्या देते दाचदने. तिच्या शिव्या ऐकल्याने एक जण म्हणे, जनाबाई काय एवढ्या भारी भारीतल्या शिव्या येतात तुम्हाला? तुमचं माहेर नांदेड तर नाही ना? तुला कशावरनं कळलं? शिव्यावरनं. मग जनाबाई बोलू लागल्या, शिव्याच दिसल्या? अरे भजनही पाहत जा. हे कलियुग आहे. एखाद्या माणसाकरता तुम्ही 99 कामं चांगली करा आणि एकदा एखाद्या चुकीत सापडा. 99 कामं विसरून जातात आणि एकच चूक लक्षात ठेवतात. तुम्ही 100 वेळेला एखाद्याकडे जा, विठ्ठल महाराजांनी बोलावल्यावर तसंच जा, तसंच. आणि एकदा फक्त नारळावर ओझ मागा, ते तेवढंच देणार ठेवता. तो मला मागितलं. हे कलियुग आहे. जनाबाई म्हणाल्या, का रे? अरे आमची भांडणं दिसली, भजन पाय ना. सुंदर माझे जाते गे फिरते ओव्या गाव कौतुके तू ये रे बा. अरे ह्यांचं तर नाव घ्यायचंय. सासू आणि सासरा ओव्या गाव भ्रतारा तू ये रे बा. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे. लावून 5 बोटे तुरे ये रे बा. जात्याच्या 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 मुखी घालते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही गुन्हे. जनी सांगे लोका नाव घाली माझा सखा. जात पाहिलं का? जात जात एक दिवस जे जातं त्याचं नाव आता नाही राहिलं. जातं आता मिक्सर आला, पण जातं होतं ठाऊक आहे का नाही तुम्हाला? आताच्या पोरींना जर म्हणलं ना जा जात्यावर जाऊन बस, ती वरी बसायला बसली. तिला काय ठाऊक आहे कसं बसावं जात्यावर. जातं गेलं. काठवट होती. काठवट लाकडाची का लोखंडाची हो? तुमच्याकडे होती का काठवट? आता तिच्या जागी कोण आली हो? परात. ती लाकडाचे का स्टीलचे? काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? भाकऱ्या थापायला. बर, काठवटीला 2 कान होते आणि काठवट ऐकण्यात होते आपल्या. ऐकणे हो चोपदार. आता परात ऐकते का आपलं? भुंड्या कानाची कुठली? काठवटी ताब्यात होत्या की नाही? कबूल होते भजनी मंडळ सगळं. आता पराती आहेत का आपल्या ताब्यात? रोज आपल्याला घालून पाडून बोलतात. कोण?
पराती. बरं एवढे आगाव आहेत ना, सारख्याच भांडत राहतात. कोण? असं हे कळालं ना. परात आपलं ते महिला मंडळ. काटवट, तिला 2 कान, अंगठे ठेवायला जागा. आता तुमचं लेकरू म्हणतं म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोनं बनवलेल्या भाकऱ्याला लय भारी गोड आहे ग. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे. कसं काय? परातीत पाहत जा ना जरा, भाकऱ्या थापताना ती 2 अंगठे कुठं असतात ते. जुना काळ होता, पुरींना काळजी लागायची. सासू कशी भेटन, सासू कशी भेटन, सासू कशी भेटन, सासू कशी भेटन. आता म्हाताऱ्या झुरायला लागल्यात, सुनबाई कशी भेटन, सुनबाई कशी भेटन. पोरग फुडणं, शिक्षक फुडणं आले तर पोरं रस्ता बदलायचे. आता मास्तर फुडणं यायला लागले की गुरुजी, ते विद्यार्थी पुढं असला की ते गुरुजीच रस्ता बदलून राहिल्यात. हा काळ बदलला. ऐका, जनाबाईकडं खातं देऊन टाकलं. कोणतं? बाल विभाग, महिला आणि बाल विभागाचं खातं. ग्राम सुरक्षेचं आणि ग्राम स्वच्छतेचं, ग्राम संरक्षणाचं खातं देऊन टाकलं राष्ट्रसंत गाडगे महाराजाला. स्वच्छता मंत्री झाले. सांस्कृतिक मंत्र्याचं खातं दिलं तुकडोजी महाराजाला. कायदे मंत्री पद घेतलं श्री तुकोबानं. राहता राहिलं एक पद, कृषी मंत्र्याचं. कुणाला दिलं पाहिजे बोला? सावता महाराज. बैल विठ्ठल मोठ विठ्ठल, त्या झाडावरच्या राघो मैना, त्याही विठ्ठल गे माय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हे खातं सावता महाराजाला. सावता महाराजांनी नामाचं बळ प्रस्थापित केलं. नामाचंच बळ का? हे संपूर्ण जग, हे विश्व असेल, हे विश्व जर घर असेल, ज्ञानोबरायांच्या भाषेत हे विश्वाची माझे, तर लक्षात ठेवा या घराची खोली माहिती असावी. हे अख्खं विश्व घर आहे. ऑस्ट्रेलिया घरातला हॉल आहे. अमेरिका घराची तिजोरी आहे. त्यांच्याकडेच पैसा जास्त आहे. युरोप घराची ओसरी आहे. डेन्मार्क घराचं किचन आहे. पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे. चीन घरातलं भांडारगृह आहे. जापान घरातलं मेडिकल आहे. म्हणून जापानी माणसं तरतात. जास्त प्रसिद्ध औषधं कुणीकडचे आहेत? गोळ्या औषधं कुठं तयार होतात? जापानी माणसाचा उद्धार होतो. जापानी माणसाचं चांगलं होतं. जापानी माणसं तरतात. हे तरी कळतंय का नाही? माझ्याकडे पहा. जापानी माणसाचं धडबलं होतं. म्हणून माणसानं खिशातला मनीही जपला पाहिजे आणि माळेतला मनीसुद्धा जपला पाहिजे. पण या 2 मन्यात फरक आहे. माळेतला मनी आत ओढायचा असतो आणि खिशातला मनी बाहेर सोडायचा असतो. कळतंय ना? जप कसे करतो आपण? आत ओढतो का बाहेर ढकलतो? आणि पैसा कसा मोजतो? म्हणून पुण्य असं आत खेचायचं असतं, पाप असं बाहेर ढकलायचं असतं. हे कळालं ना? ऑस्ट्रेलिया घराचा हॉल असेल, अमेरिका घराची तिजोरी असेल, जापान घरातलं भांडारगृह असेल, पण माझा भारत देश या घरातलं देवघर आहे. हे कधी विसरू नये. या घरातल्या देवघरात बसल्यानंतरचा पहिला नियम आहे, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला.
करे टाळी बोला मुखीना. बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? पोरानं बापाच्या. सासूने सुनबाईच्या का सुनबाईनं सासूच्या? सुनबाईनं सासूच्या. पण कधी कधी तीच म्हातारे म्हणते सुनबाई तुझ्या. कधी कधी तोच बाप पोराला म्हणतो पोरा अभ्यास कर नाही तर तुझ्या. तसं तुकोबरेने तुमच्या माझ्या पायाला हात लावा एवढा आपला अधिकार आहे का? जगातली सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात पहिली महाराष्ट्राची सरसकट कर्जमाफी करणारं एकमेव सरकार म्हणजे श्री तुकाराम महाराजांचं सरकार आहे. मग एवढ्या मोठ्या तुकोबाने आपण नामस्मरण करावं याकरता आपले पाय धरावेत आणि तरी आपण त्यांचं ऐकू नये हा महाराजांचा पराजय आहे. लक्षात राहू द्या. आपलीच आपल्याला लाज वाटावी आपण साधूचं का ऐकत नाही. अखंड आयुष्य नामस्मरणात आणि त्याच बळावर अंकित झाले. बळ याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कोणतं कोणतं बळ? एक शरीराचं बळ, सत्तेचं बळ, संपत्तीचं बळ, संततीचं बळ, स्वैराधैर्याचं बळ आणि याहीपेक्षा नामाचं बळ सगळ्यात मोठं. शरीराचं बळ जास्त दिवस टिकत नाही. आपल्याच डोक्यावरचे केस, आपल्याच ओठावरचे मिशीतले केस आपल्याला विचारून आले का हो पांढरे हो का म्हणून? का की एखाद्यानं अर्ज केला साष्टांग नमस्कार विनंती विशेष, बरेच दिवस काळे होऊन राहिलो आता पांढरं व्हावं म्हणतो. आपल्याच तोंडातला दात आला का विचारायला पडू का? आपलेच डोळे आले का विचारायला दिसायचं कमी येऊ का? ज्या शरीराचं बळ आपण ताकदीनं वापरतो ते शरीर एक दिवस आपली साथ सोडते. सत्तेचं बळ आज आजे आहोत, उद्या कदाचित माझे असो. ते काय कायमस्वरूप आहे? ज्याचं स्वतःचं घड्याळ होतं त्याला सांगावं लागलं कुणाचंही बटन दाबा तेवढं घड्याळाचं दाबू नका. स्वतःचा धनुष्यबाण असताना त्याला प्रचार करावा लागला कुणाचंही बटन दाबा फक्त धनुष्यबाणाचं दाबू नका. हे सत्तेचं बळ आहे. आज आहे तर उद्या नाही. संपत्ती, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन गोष्टी काही जास्त दिवस टिकून राहतात. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला पसारा आटपून घ्यावा लागतो. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधी फायद्यात येत नाही हे लक्षात राहू. लबाडीचं धन काय फायद्याचं असतं? एका माणसानं मोटरसायकल चोरली, टू व्हीलर, आणि विकायला गेला तिकडं दीपनगरच्या बाजाराच्या पड्याला नांदेडला. आणि तिथं गेल्यानंतर त्याला गिराईक लागलं पण ते चोरच होतं. मग दोघाचा व्यवहार सुरू झाला, दोघाचा सौदा. द्यायचे का मोटरसायकल? मग काय शोला मांडली का? चांगले आहे का? घुसून पाहिलं का? एक नंबर आहे ना? बोलायचंच काम नाही. द्यायचं बोला 50,000 रुपये, कमी जास्त रुपया होणार नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. पुन्हा नाही आलं. मग ते 10-15 मिनिटांनी आजूबाजूच्याने विचारलं का हो आम्ही आता मागणारच होतो मोटरसायकल पण दिली वाटतं, चांगली होती, पण एक विचारू का पाटील? काय काय भावानं दिली हो? तो म्हणे ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. हे लबाडीच होतं नाही. संपत्तीचं बळ काय टिकून राहतं? नाही टिकत. 3644 एकर ऊस होता तुकाराम महाराजांच्या सासऱ्याचा. किती एकर? 3644. 3644 एवढा ऊस होता. आपला 1.5 एकर आहे, तोही 265. आणि त्यालाही पेटवल्याशिवाय कारखाना नेत नाही तरी छातड काढतात आमचा ऊस आहे ना आमचा ऊस. ऐका, संपत्तीचं बळ काय टिकून राहतं? आपल्यापेक्षा कुणी ना कुणी श्रीमंत असणार आहे. तिसरं बळ आपल्या पाठीमागं लागलं ते संपत्तीचं. चौथं संततीच. ज्याले 3 पोरं ना तो असा छातड काढून चालतो गावात. संततीचं बळ. पण ज्याला एकुलता एक होता, देवाचा होता, लक्ष्मीचा सुपुत्र होता, त्याचं नाव सांब, कृष्णाचं पोरग. खानदान ठेवलं का बोला पोरान? तुम्हाला वाटलं काय की देवाचं पोरग चांगलं निघालं असं? इतका सुंदर देव, ज्याचा बापच सुंदर आहे, ते लेकरू कुरूप असेल का? भागवतात वर्णन आलं. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे
लक्ष्मी भुलोनी झाली वेडी मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. पाहिलं लक्ष्मीनं त्याला. जगातल्या सगळ्यात सुंदर नट्या आणि जगातले सगळ्यात सुंदर नट एकत्र आणावेत आणि मिक्सर मध्ये बारीक करावेत तरी सुद्धा जो देखना तो श्रीकृष्ण आहे. एकदा पाहिलं राधेनं त्याला तर राधा वेडी झाली. राधा कुणाला म्हणतात? जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा तिचं नाव राधा, जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा तिचं नाव राधा, जिच्या आयुष्याचं समर्पण कान्हा तिचं नाव राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर द्यावा लागला कान्हा तेव्हा जी पूर्ण झाली तिचं नाव राधा. रच्या पुढं कोण द्यावा लागतो? दच्या पुढं कोण उभा करावा लागतो? तेव्हा जी पूर्ण होते तेव्हा तिचं नाव आहे राधा. एवढा सुंदर देव. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा एवढा सुंदर. तेने वेदियले मन, 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 तेने वेदियले मन. पाहिला 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 तेने वेदियले मन, 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 तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद. त्यांचा पोरगा लक्ष्मी सहकारी पतसंस्थेचा मालकच झाला. माझी विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत तुमचं लेकरू स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज येऊ देऊ नका. ज्या दिवशी त्याला कळेल ना तुमच्याकडं पैसा किती आहे, कॉलर उडवत फिरतं गावात मध्ये, त्याला म्हणा ना तुम्ही काहीतरी कामधंदा कर, ते म्हणतं गरज नाही, रोड टच आहे, रोड टच 2 एकर. वाट कशाची पाहतो म्हणे अण्णा मरायची आणि अण्णा मेल्यावर बॅनर लावून विकणार, गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाराच प्राधान्य. विनंती आहे माझी, जोपर्यंत ते कमवायच्या लायकीचं होत नाही तोपर्यंत त्याला फुकटचा पैसा जास्तीचा वेळ देऊच नका. या 2 गोष्टी मागच्या 2-4 महिन्याखाली पुण्यात विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या पोराला एकत्र भेटल्या. पोरशे कार प्रकरण, खानदान कामाला लावलं त्यानं. वेळ आणि पैसा या 2 गोष्टी जास्तीच्या पूजा खेडकर नावाच्या पोरीला एकत्र भेटल्या, तिनं घरदार कामाला लावलं. वेळ आणि पैसा या 2 गोष्टी मागच्या महिन्यात 47 वर्षाच्या बाईला एकत्र भेटल्या, तिनं 52 वर्षाच्या स्वतःच्याच नवऱ्याचा प्रियकराच्या मदतीनं खून केलाय. हे घडलं नाही महाराष्ट्रात आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र लय सुधारला. कुणीकडनं सुधारलाय वैद्यनाथ बाबा देव जाणे. गैरसमज आहे तुमचा. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा कीर्तनकार पोरांचं महत्व गावातल्या पोरांना आवडल कळल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या ढवळ्या कपड्यातल्या खादीतल्या लोकांना सलाम ठोकायचा बंद होईल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. गोरगरिबाच्याच गाड्या अडवून राहतो तो, मोठ्याच्या तर गाड्या अडवत नाही तू. आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. कुणीकडून सुधारलाय देव जाणे. माझी विनंती आहे, वेळ आणि पैसा जास्तीच्या गोष्टी कुणालाच मिळू नयेत. हे बळ कमी होत.
शेवटचं बळ सांगतो, सोयऱ्या दायऱ्याचं बळ. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत रांग आहे दारात. ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा, आपला मान कमी होईल त्या दिवशी सोयरे दायरे आपोआप कमी होतात. हे माहीत असावं तुम्हाला. ही पाचही बळ काही कामाची नाहीत. मग शांतीचं बळ महत्वाचं आहे. शांती परते नाही सुख, ये अवघेची दुःख. मनाने या शांती धरा, मनाने या श्रीमंतीबरोबर समाधान, आयुष्याबरोबर आरोग्य आणि ज्ञानाबरोबर नम्रता, ही त्रिसूत्री म्हणजे शांती. उतराल पहिलं तिरा. माणसं शांतच नाही तो. वस 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 वस, हे झालं की ते झालं की ते. शांत राहा हे बळच आहे. बोलणाऱ्या माणसाचं अवसान ओळखता येत, न बोलणाऱ्याच्या मनातलं काही कळत नाही. म्हणून शांत राहा. जास्त जगाल तराल, आयुष्याचं सोनं होईल. काही काळाकरता संयम ठेवा ना. पण आपण संयम ठेवत नाही हो. संयम ठेवणारी माणसं एक दिवस मोठे होतात. त्यामुळे संयमी राहा, शांती धरा, हे बळच आहे. 2 प्रेमाचं बळ. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देव, आणि याहीपेक्षा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाचं बळ आहे. ज्या गोष्टी विरोधानं मिळत नाहीत त्या गोष्टी प्रेमानं मिळतात. पसंद नसणारा नवरा मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काही काळात ती आदळापट करते. भांड्यापट, पळपोटापट, बेलनापट, तांब्यापट. पण काही काळानंतर तिचंच नवऱ्यावर प्रेम जडतं. मग तिथून पुढे ह्यांचा संसार सोन्याचा होतो. जी बायको नांदायला आली तेव्हा पहिल्यांदा भांडत होते आपल्याबरोबर, निघाले माहेरला म्हणत होते, तीच बायको काही काळानंतर म्हणते मी जर गेले तर तुमचं घर चालणार नाही. हे प्रेमाचं बंधनच आहे. त्यामुळं अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रेमाच्या बंधनाला. प्रेमाच्या बंधनानं काय मिळत नाही? सगळं मिळतं. प्रेमाच्या बंधनानं सोन्याचा गाव मिळाला. प्रेमाच्या बंधनानं उष्टी बोरं सगळी रामान. ज्याच्याकडं प्रेमाचं बंधन आहे त्याच्याकडे देव स्वतःहून येतो. शबरी माता आतून बदलल्या, देव स्वतःहून तिच्या घरी आला. शृपनकेकडं प्रेम नव्हतं, तिला स्वतःहून रामाकडे जावं लागलं. पुतनेजवळ प्रेम नव्हतं, तिला स्वतःहून कृष्णाकडे जावं लागलं. पण कुबजेजवळ प्रेम होतं तर देवाला स्वतःहून तिच्याकडे यावं लागलं. तेव्हा प्रेम महत्वाचं आहे. हे बंधनच आहे आणि हे बळच आहे. हे पत्करा, देवाला त्या जोखीमीत ठेवा. तिसरं बळ महत्वाचं, भक्तीचं बळ. ते अनन्यसाधारण आहे. येरवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझे सहज स्थिती, तया भक्ती नाम. चौथं बळ विचाराचं बळ आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार करणारी माणसं मोठी होतात. विचार करणारी माणसं श्रेष्ठ असतात. म्हणून विचार करत जा. कोणतीही गोष्ट अविचारानं करू नये. आणि 5वं महत्वाचं बळ म्हणजे नामाचं बळ. का हो? 5 बळं अशी सांगितलीत की ज्यानं आपल्या आयुष्याचं चांगलं होत नाही. आणि आत्तापर्यंतची 5 बळं अशी सांगताय की ज्यानं आपल्या आयुष्याचं चांगलं होईल. मग हे नामाचं बळ आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतात. या नामाच्या बळानं आमचा फायदा काय? नामाची नभिऊ सर्वथा, नामाची नभिऊ सर्वथा.
कळी काळाच्या माता सोट मारू वैकुंठीचा देवा अनुया कीर्तनी वैकुंठीचा देवा नामाच्या बळी हे बळ वापरलं तर काळ सुद्धा आलेला माघारी जातो. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे नामानं काळ जातोच. कशावरून सांगताय? वाल्याचा वाल्या कोळी झाला, अजून दारात आलेलं मरण माघारी गेलं, अजून वानरांकरवी सेतू तयार झाला. अशी कितीतरी उदाहरणांप्रमाणे देता येते. पण त्याच्याकडे न जाता साध्या पद्धतीनं सांगतो, नामस्मरण करा. का हो? ते खरं पण आहे आणि बरं पण आहे. सत्यसाच खरे. आता बऱ्याच गोष्टी खऱ्याही नसतात आणि बऱ्याही नसतात. बागुलबुवा खरा पण नाही आणि बरा पण नाही. काही गोष्टी खऱ्या राहतात पण त्या बऱ्या नसतात. तो नागोबा तो खरा आहे पण बरा नाही. तुम्ही जाता ना नागपंचमीच्या सणाला, चालली बाई भावाला पूजायला, तो आमचा भाऊ आहे, वारवाला काय जाता, लाह्या काय टाकता, दूध काय ओतता, आणि तोच तुमचा भाऊ ताईचं काय चाललंय पाहायला किचनच्या कट्ट्यावर उगवल्यावर मग पळायला जागा पुरते का? गोष्ट खरी पण बरी नाही. काही गोष्टी बऱ्या राहतात पण त्या खऱ्या नसतात. कपड्याच्या दुकानात बाहेर उभा राहिलेल्या बाया आमच्या घरच्यांपेक्षा देखणे असतात. एक जण अशी थांबलेली असते, एक जण अशी थांबलेली असते, पण प्लास्टिकच्या असतात. बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. ऐकताय ना? पण देवाचं नाव खरं सुद्धा आणि बरं सुद्धा. तो का म्हणे खरे आणि नाम विठोबाचे बरे, म्हणून नामाची हा बळे. मग फायदा काय? 3 दोष निघून जातात. अन्नदोष, संगदोष, भूमिदोष. काहींच्या हातचं खाल्लं तर भजन करू वाटतं आणि काहींच्या हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालतं पुढं वाटतं. हा प्रयोग करून पहा. एका गावात चोराचा बंगला होता. चोराच्या बायकोनं कुठं कीर्तन ऐकलं वैजनाथ महाराजांचं कुणास ठाऊक, यूट्यूबला ऐकलं असं. मग तिनं महाराजालाच फोन लावला डायरेक्ट. थोरात महाराज बोलतायत का? मीच बोलतो. मी चोराची बायको बोलते. बर मग ते तुम्ही तुमच्या कीर्तनातून सांगितलं अन्नदान करा, मी अन्नदान केलं तर चालेल का? थोरात बाबा म्हणले लगेचच करा. कुणाला घालू जेवायला? कुणालाही घाला. मग तिनं ब्राह्मण काका बोलवला गावातला. ब्राह्मण काका सोहळ्यातले जानवं घातलेले आले. बसायला पाठ, टेकायला पाठ, पुढे एक पाठ, पाटावर पाठ, त्याच्यावर ताट, मागचा पाठ चांदीचा, पुढचा पाठ चांदीचा, त्याच्यावरचा तांब्या चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, चमचा सुद्धा चांदीचा, सगळं चांदीचं. मग जेवायला ब्राह्मण काका आणि जेवायला वाढायला कुणाची बायको आणि सल्ला कुणाचा? काकाही दाबू दाबून जेवले. दाबून जेवायचं म्हणजे इथंही दाबायचं आणि इथंही दाबायचं. हितल्यासारखं कडक हितलं होत नाही तवर दाबत राहायचं. एवढं दाबलं, ढेकर दिला आणि जेवण झाल्यानंतर लक्षात आलं मागचा पाठ चांदीचा, पुढचा पाठ, त्याच्यावरचा तांब्या, ताटसुद्धा, वाटीसुद्धा, फुलपात्र सगळं नाही जमायचं पण वाटी जमल. उचलली वाटी, टाकली कुठच्या खिशातून, गुपचूप निघाली. ज्ञानबा तुकाराम हे गेले निघून घेऊन. पण रात्रभर झोप लागली नाही. कुणाला? ब्राह्मण काकाला. असं कसं झालं? इतके दिवस परमार्थ केला, कुणाचा सुतळीचा तोडा नाही उचलला, मुठभर तांदूळाचा लोभ नाही, पण या बाईच्या हातचं जेवलो तर वाटी चोरू वाटली. असं कसं झालं? बुद्धी कशी काय पालटली? घोटाळा झाला. पाय आपटत माघारी आले ब्राह्मण काका आणि दरवाजा वाजवला. कुणाच्या बंगल्याचा? दरवाजा उघडा. त्या बाईनं दार उघडलं. का हो? वाटे चोरली हो तुमची? न्या लय आहे आमच्यात. नाही तुमच्यात असन पण मी ब्राह्मण आहे. कुणाचा सुतेचा तोडा सुद्धा चोरला नाही. 12 वर्ष झालं पोथ्या वाचल्या, सत्यनारायण पालता घातला,
पण कधी मुठभर तांदूळ नाही उचलले, पण तुमच्या हातचं जेवलो वाटी चोरायची बुद्धी झाली. असं कसं झालं? एक मदत कराल काय? मालकाचा बिझनेस काय आहे तुमच्या? ती बाई म्हणाली, न्या म्हणते ना वाटी गुपचूप. नाही पण मालकाचा बिझनेस काय आहे तुमच्या? घरात या का? रस्ते उभं राहून सांगायचा बिझनेस हायवे आमच्या मालकाचा. किती वर्ष झालं पोत्या वाजता म्हणाला? 12 वर्ष. मग आमचं बी सुंदर ते ध्यान 12 वर्ष झालं चोऱ्या करते, पोलिसाच्या बापाला घावलं नाही. आज काकांना लांबून वाटी फेकून घातली. हे आधी नव्हतं का सांगायचं बाई? परमार्थ डुबला माझा. जरी होय संग तरी तो होय बाधक, जरी होय संग तरी अन्न दोष. दुसरा एक दोष मागे लागला, संग दोष. काहीच्या संगतीत गेल्यानंतर मांडी घालून ताट बसावं वाटतं, आणि काहीच्या संगतीत गेल्यानंतर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून पिंगू वाटतं. काहींच्या संगतीत गेलं इथं पेड्याचं दुकान कुठं आहे विचारू वाटतं, आणि काहींच्या संगतीत गेल्यानंतर इथं मिळते का हो असं विचारू वाटतं. म्हणून संगत कर लो बडो की, बढत बढत बड जाय, गजके माथा अज बैठे मीठे पेडके मीठे फल बी खाय. मराठीत सांगतो. हत्तीनबाई जाडजूड होत्या आणि शेळी बारीक होती. शेळी तुरु 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 धावत होती आणि हत्तीनबाई डवलत डवलत चालत होती. शेळी नुसती धावत नव्हती, झाडाचे शेंडे आणत होती. हत्तीनबाईनं हाक मारली, शेळी मावशी काय काय करता? दिसत नाही का झाडाचा पाला खाते? मग वरचा खा ना. हाताला येत नाही ना, उंची कमी पडते माझी. मग इकडे या. काय? मी आहे ना. सोंड लांबवली, शेळीला उचललं आणि ठेवलं पाठीवर. परिणाम असा झाला, एरवी 5 फूट उंचीवरच्या झाडावरची गोडगोड पानं खाणारी शेळी आता 20 फूट उंचीवरच्या झाडावरची गोडगोड फळं सुद्धा कुरतुडून खाऊ लागली. हा मोठ्याच्या संगतीत गेलेल्याचा परिणाम आहे. म्हणून बसताना सुद्धा शेजार चांगला बघून पास बसत जा. आता नका बघू एकमेकाकडं उद्यापास. नाही तर पेढवालं होतं, पेढं विकायला आला आपल्या जत्रेत यात्रेत इथं सिद्धनाथमध्ये, पण बसताना चुकलं. उंदरं मारायच्या गोळ्या विकत होतं ना, त्या शेजार जाऊन बसले. ह्यानंही दुकान लावलं, त्यानंही दुकान लावलं. ह्याचं होतं पेढ्याचं आणि त्याचं होतं उंदरं मारायचं. मग हे बसताना चुकलं, मोठ्यानं बोंबलायचं, लई गोडे. पेढवालं लई गोडे, आणि शेजारचं बारीक म्हणायचं, खाल्लं की मरतंय. हे म्हणायचं लई गोडे, शेजारचं बारीक म्हणायचं, खाल्लं की मरतंय. दिवसभर मिळ नाही हो. म्हणून संगत मोठ्याची करा, मोठं व्हायला वेळ लागायचा नाही. या उलट एकदा शिवानंद महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या, या इथं, आणि या साधूची संगत करा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. हे का सांगतो? साधूच्या संगतीनं तरुणोपाय आहे. साधूचे संगती तरुण पाय, आणि म्हणून संगतीला जास्त महत्व. संग दोष निघून जातो नामस्मरणानं. तिसरा दोष मागं लागला आपल्या, भूमी दोष. काही जागा अशा असतात बसलं की बसू वाटत नाही, आणि काही जागा अशा असतात तिथं गेल्यानंतर तिथून उठू वाटत नाही. विठ्ठल महाराज आळंदीला राहतात, विचारा त्यांना. ज्ञानोबरांच्या समाधीकडे जा आणि डोकं टेकून नमस्कार करा. किती गडबड असू द्या, 5 मिनिटं का होईना तिथं बसू वाटतं. तिथं का बसू वाटतं माहिती आहे? तिथं माऊली बसून राहिली म्हणून आपल्याला बसू वाटतं. या इथं कधीतरी आणि शिवानंद स्वामी महाराजांचं मनोभावे दर्शन घ्या. तुम्हाला इथं किती गडबड असली तरी 5-10 मिनिटं होईना बसू वाटतं. याचं कारण इथं महाराज बसले म्हणून आपल्याला बसू वाटतं. ज्ञानदेवे घेतले दान,
बाबा बाळ छंद हृदय धरुणिया ध्यान बाबा बाळ छंद समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंद कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंद. हे 3 दोष अन्नदोष संगदोष भूमिदोष नामाच्या बळानं निघून जातात आणि 4था दोष काळाचा दोष. कलियुगातल्या माणसाला 3 दोष पाठीमागे लागलेत. नाटाच्या भंगात प्रमाण आलं अल्पभाव अल्पमती अल्प आयुष्य नाही हाती अपराधाची ओळी मूर्ती अहो वेद मूर्तीपदी किती दोषाने हो परिहार किती दोषाने हो परिहार. हे 3 दोष आपल्या पाठीमागे आहेत. अल्पभाव अल्पमतीनं आपलं आयुष्य आपल्या हातात नाही. काळाचा धाक प्रत्येकाला आहे. या सगळ्यावर एक रामबाण उपाय म्हणजे नामस्मरण. का हो आम्ही जर नामस्मरण केलं तर काळ इकडनं निघून जाईल पण मग देव येईल का. अभंगाचं दुसरं चरण तसं तर मोठ्या मोठ्या ज्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाहीत. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांनी प्रतिज्ञा केली हो उद्या संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडव करेन. गावभर बातमी पसरली. कोणी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले इंस्टाग्रामला पोस्ट पडल्या स्टोऱ्या टाकल्या पोरांनी उद्या पांडव मरणार उद्या पांडव मरणार उद्या पांडव मरणार. हे वाटोळ करायला आपलेच असतात. तुम्ही बघा आपलेच आपल्याच्या विरोधात जास्त उभा राहत. काजवा चमकत होता साप त्याच्या मागं होता. काजवा तुमच्यासारखाच होता माझ्यासारखा होता विठ्ठल बाबा सारखा होता काजवा. नारायण बाबा तुमच्यासारखा होता काजवा. चमकत होतं बिचार. साप गावातलाच होता. पुढंच येऊन थांबला. काजवाही थांबला. म्हणे माझ्या मस्तीत मी चमकतो तुझ्या आद्यात नाही मध्यात नाही मग मला गिळायला का टपला. साप म्हणला तू चमकतो ना. अरे पण तुझ्या वाकड्यात नाही तुझ्या आद्यात नाही तुझ्या मध्यात नाही कधी तुझ्या वाटेवर नाही मग मलाच गिळायला का टपला. साप म्हणे तू चमकतो ना पण मी माझ्या मस्तीत चमकतो ना. अरे पण तुझ्या चमकण्याचा तर मला त्रास आहे ना. असे बरेच साप काजव्यांनो तुमच्या पाठीमागं लागलेत. मग साप गिळायला टपलाय म्हणून काय काजव्यानं चमकणं बंद केले गाव. काजव्यानं आपल्या मस्तीत चमका. साप गिळायला आला म्हणून काजव्यानं थांबू नये. आपलेच लोक आपल्याच्या विरोधात जातात. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो तेच आपल्याला बुडवतं. म्हणून माणसानं 3 लोकांना कधीही विसरू नये. ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला
ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्यालाच जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवा. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं परक नेमकं कोण आहे. पांडवांना चिंता लागली, आता कोण वाचवणार, आता कोण वाचवणार, आता कोण वाचवणार. द्रौपदी म्हणे घाबरू नका, मी देवाची लाडकी बहीण आहे, आणि जोपर्यंत लाडकी बहीण आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना तुमची लाडकी बहीण, त्यामुळे काळजी करायची नाही. मग आता करते काय, आता लगेच देवाभाऊला फोन लावते. अरे पण आता देवाभाऊ तो दुसऱ्या देशात गेलेत फिरायला, स्वित्झर्लंडला, तिकडून लगेच येतील. काढला मोबाईल, देवाला फोन लावला, कृष्णा कुठे रे, तुला यावं लागतं. देव हजर झाले. काय झालं बहिणाबाई, कशाची काळजी लागली, ते कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार आहे रे, प्रतिज्ञा केली त्यानं, कोणी भीष्मानं, काळजी करू नको चल. हात पकडला आणि फरफराच उडत नेलं द्रौपदीला. पहाटेचे 3:30 वाजले होते. पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणतात. 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान म्हणतात. आणि 6:30 नंतर पुढे केलेल्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणतात. बघा तुम्ही कुठल्या स्नानात बसतात. मग तिथपर्यंत नेलं. मी बाहेर थांबतो, तो आत जा. द्रौपदी आत गेली, डोक्यावरचा पदर सांभाळला, हातातल्या बांगड्या मागं सारल्या होत्या म्हणून आता राहिल्या नाहीत. आईचा पदरही राहिला नाही. पण माझ्या तायानो बहिणानो ऐका, आईचा पदर जगात जितका श्रीमंत आहे तितकं कुणी श्रीमंत नाही. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा, पण आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही. जगात कुणालाही कमी समजावं, आईच्या पदराला कधी कमी समजू नये. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार नुसत्या पदराचे आहेत. ज्यानं आईच्या पदराची इज्जत केली तो जगात मोठा होतो. ज्यानं बहिणीच्या ओढणीची इज्जत केली तो जगात श्रीमंत होतो. माझ्या दादानो, ज्याला बाईतली ताई कालू तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कालू तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. हे ठाऊक असावं आपल्याला. ओढणीची किंमत ज्ञात असली पाहिजे पोरांना. पुरीनो, सध्या ओढणी खांद्यावर घेणं म्हणजे गावढळपणा वाटतं. पण भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना, त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची होत असते. एवढी किंमत त्या ओढणीला आहे. तिनं पदर सांभाळला. द्रौपदीनं पाऊल आत टाकलं. बांगड्या वाजल्या, पैंजण वाजलं. लक्षात आलं कुणीतरी सुवासिनी दिसते. पायाला हात लागला, डोळे मिटूनच आशीर्वाद देऊन टाकला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. झाली का प्रतिज्ञा पूर्ण? अहो देवाची पूर्ण झाली नाही. अजून सांगतो पुढचं. प्रभू रामचंद्राच्या पावलावर पाऊल देऊन सीतामय्या नांदायला आल्या. ज्या दिवशी नांदायला आल्या त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिनं काहीच खाल्लं नाही. अन्न नाही, पाणी नाही. सगळ्यात काळजी जाऊबाईला लागली. उर्मिलेनं निरोप पोहोचवला. आम्ही सख्या बहिणी सख्या जावा झालो. श्रुतकीर्तीनं जाऊन कान भरले. कौसल्या मातेच्या आवा ऐकलत का सासूबाई? काय? मांडवीनं मला सांगितलं म्हणे. काय? तिच्याजवळ उर्मिला बोलली. काय? ताईसाहेब जेवल्या नाही. मग कौसल्या पावलं टाकीत, भराभर पावलं टाकीत जवळ आली. सीता, हां जेवली नाही तू? जेवणार नाही. का? कारणही सांगायचं नाही, पाणी प्यायचं नाही तुमच्या वाड्यातलं. मग दशरथ आले. आमचं काय चुकलं का? तुम्ही तर बोलूच नका मामनजी. तुम्ही तर या सगळ्याच्या पाठीमाग आहे का? मी जेवत नाही याला कारणीभूत तुम्ही आहात. मी काय केलं?
तुम्ही पाप केलं आणि भोगायचं मला आलं. केलेलं पाप काय झाकतं? झाकणार नाही. आठवा जरा स्वतःचे प्रताप. 19 वर्षाची सून 75 वर्षाच्या सासऱ्याचं माप काढते. कुणाला आवडेल? प्रभू रामचंद्र धावून आले, सीता खबरदार माझ्या बापाला काय बोलशील तर. मालक, तुमच्यापेक्षा मला त्यांचा जास्त आदर आहे, पण त्यांनी केलेलं कर्म आज मला भोगायचं आलं. झालं काय? लोकाचं गोरोगोमट मारलं, आंध्या माबापाचं पोरग मारलं, एकुलतं एक मारलं, आणि मग तुमचा जन्म झाला आणि तुमच्या वड्यातलं पाणी प्यायला लावता. धिक्कार आहे तुमच्या संपत्तीचा. खाणार नाही आणि पिणारही नाही. हात जोडले रामानं. उपाय काय? एक उपाय आहे. काय? श्रावण बाळाच्या ताकदीचा एक ब्राह्मण जेवायला बोलवा. तो जर आला आणि तो जर पोटभर जेवला आणि तृप्त झाला तर मग मला जेवायला परवानगी. तुम्ही पापातनं मुक्त झाला. गावभर शोधला ब्राह्मण. एकुलता एक सापडला, त्याचं नाव राजा रावण. तेही दारात आलं. औक्षण केलं. रावण याच्या आधी आलता बरं, फक्त नेलाच आला नव्हता. चोर काय रात्रीच येतात का? दिवसाच येऊन बघून जातात कुणीकडनं दरवाजा. तो घरात आला. सीतेनं औक्षण केलं. बसला जेवायला पाटावर. ताटाला पाणी फिरवलं, पण जेवतच नव्हता. मग सीतेनं विचारलं, रावणजी का खात नाही? सीता, तुला माहित नाही, ब्राह्मणाला वारकऱ्याला जेवायला घालताना ताटाला दक्षिणा मांडावी लागते. मी का सांगतो माहिती आहे ना तुम्हाला? मी आता जीवन जाणार आहे. किती पाहिजे दक्षिणा? पैसे नकोत. मग तुझ्या कपाळावरच्या कुंकवानं जगाच्या बापानं आणि दशरथाच्या पोरानं श्रीरामानं एकदा माझ्या लंकेला पाय लावेन असा शब्द देऊ दे, जेवतो. प्रभू रामचंद्र पुढे आले. काय म्हणणं आहे ग त्याचं? तुम्ही यावं म्हणतो तो लंकेला. मी येत नाही म्हणाव. का? जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. सीतामय्या म्हणाले, एवढंच ना? जिथं तुमची भक्ती नाही तिथं तुम्ही जात नाही. याचा अर्थ जिथं तुमची भक्ती आहे तिथं तुम्ही जाता. मग असं करते ना काय? आधी मीच त्याच्या तिकडं जाते ना, मग तरी मला शोधायला तरी याल की नाही? आणि म्हणून अगोदर सीतामय्या लंकेला पोहोचल्या आणि मग प्रभू रामचंद्राला पाठीमागं शोधत शोधत जावं लागलं. जर देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही तर साधूचे होईल का? होईल. अरे रावणाची होते, मग आमची का होत नाही? रामाला आणीन म्हटला होता, आणलं आणि संपूर्ण कुळाचा उद्धार केला. मग आमच्या या सिद्धनाथात जर देव आला तर आमच्यासाठी तो सुखाचा सोहळाच असेल. नाही हो, दिवाळी असेल, अभंगाचं 3रं चरण. सुखाचा सोहळा करून दिवाळी, 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 सुखाचा दिवाळी. देवच आमच्याकडे येतो, आम्हाला तिकडे जावं लागत नाही. नामदेव महाराजांचं कीर्तन श्री पंढरीत रंगलं.
आणि राजाबाई धावत धावत आल्या. पीठ संपलं घरातलं, मग मी काय करू? पिठाचं पाणी करून पाचते पोरानं तर आज पीठही नाही, मग मी काय करू? तुम्ही काय करत नाही, मला कुठं कामाला जाऊ देत नाही. चंद्रभागेच्या किनारी गेल्या 4 लेकरं पदराला बांधली, दुबकी घेतली पोरांसह. पण किती वेळा बुडी दिली तरी बाहेरच यायच्या. देवाला म्हणल्या, देवा वरून पण काळा ना आतून पण काळा, जगूही देत नाही मरूही देत नाही. तडा तडा पावलं टाकत घरी निघाला. रस्त्यात साप दिसला, साप पकडला, मारला आणि विषारी सापाचे बारीक बारीक तुकडे केले आणि कडेत टाकले. साप खायला घालायचा पोरांना आणि मारायची लेकर. खापराची कढई, त्याच्यात मेलेला साप, पाणी ओतलं, शिजत घातला, पोरांना खायला घालायला. इकडं नामदेव महाराजांचं कीर्तन मंदिरात सुरू झालं. तेव्हा काही स्पीकर नव्हता, पण नामदेव महाराजाच्या कीर्तनाचा आवाज घरापर्यंत येत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे नि छंदे विठ्ठल डोलू लागला, विठ्ठल डोलू लागला, विठ्ठल डोलू लागला. बरं, नामदेव महाराजांच्या कीर्तनात माणसं होती, माझ्या कीर्तनात देव माणसं आहेत. महाराजांच्या कीर्तनात तल्लीन झाली माणसं. हळूहळू हात असं खाली टेकले होते, मुठी बांधलेले होते, मोकळ्या झाल्या मुठी. थोडे थोडे हात वर आले, अजून वर गेले. कुठले? नामदेव महाराजाच्या कीर्तनातले. देव माणसं होती ना आपल्या कीर्तनातली, कसे हात वर घेतील बरं? महाराजांच्या कीर्तनात रंग भरला, प्रेमाचे नि छंदे विठ्ठल डोलू लागला. काही जण आगाव होते, अजिबात हात वर घेत नव्हते तुमच्यासारखे. पण मग परत काही मिळाना, अहंकार गळून पडला. थोडे थोडे हात वर आले. घ्या बरं हात वर थोडे. तरी बी काही जण आगावच होते, हातच वर घेत नव्हते. हात वरी घ्या, हात वरी घ्या, हात वरी घ्या. मग नामदेव महाराजांचं कीर्तन अजून रंगात आलं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. येऊ द्या हात वर. जेवढे आहेत तेवढे एक साथ, जेवढे आहेत तेवढे झालंय कीर्तन. आज पहिला दिवस आहे, उद्यापासून सुरुवात आहे. हात वर सरळ, ज्यांचा हात कोपरात वाकल त्यांचा तिथंच मोड ना, असं सरळ घ्या. और त्यांनी दिलेले हात त्यांच्या करतावर घ्यायला काय अडचण? आयुष्याचं सरपण होण्याआधी समर्पण करूया. एक साथ, एक काळी, एक माझ्यासोबत. टाळीचा आवाज. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. हो अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. देवाचे छंदे विठ्ठल डोलू लागला, देवाचे छंदे विठ्ठल डोलू लागला. देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, ऐसे बोले कबीर, ऐसे बोले कबीर. नाचता 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 नाचता. देवाचा पितांबर गळला, पण सगळ्यात दिसला कुणाला आधी? कबीर महाराज.
सावध होई देवा ऐसे बोले कबीर. त्यांनाच का दिसला माहिती आहे का वैजनाथ बाबा? तुम्ही कधी विचार केला याचा? कधी डोकं लावलंय का तुम्ही कोणी? मी लावलं का? मगाशी मी वस्त्रोद्योग मंत्र्याचं नाव सांगितलं होतं. काय हो? कबीरदास महाराज. त्यांचा कपड्याचा धंदा होता. त्यांचं कपड्याचं दुकान. आणि जेव्हा एखादा कापड दुकानदार कीर्तनात बसतो तेव्हा त्याचं ध्यान बाबा काय सांगतो याच्यावर नसतं. धोतार कसल्या काटा आहे का नाही? तुमचं दुकान आहे म्हणून सांगतो मी. ते मगाचपासून जाणवलं. ते कार्ड बघून राहिले. ही तर मिळतंय का आळंदीलाच घ्यावं लागतंय का नागपुराहून आणावं लागते? आपल्याकडे येतील का? म्हणून कबीर महाराजालाच धोतार फिटलेलं दिसलं. त्यांचं ध्यानच त्याच्यावर होतं. असा राग आला देवालाच. किती नाचतात, आम्हालाही नाचवतात, पण प्रेमाचं बंधन एवढं आवडलं. आणि इकडं त्या राजाईची ती कडई, त्याच्यातनं रटरट आवाज येऊ लागला. झाकण उघडून पाहत होतं काय? आज सापाचे तुकडे सापाचे राहिले नव्हते, ते तुकडे सोन्याचे झाले होते. हे लक्षात राहू दे. कडई उचलली पळतच आल्या देवळात. नामदेव महाराज, हे सोन्याचे तुकडे झाले. नामदेव महाराज म्हणले बरं झालं आलीस. आता जय विठ्ठलच व्हायचं बाकी आहे, विठोवर रुक्माई होणार आहे. बरोबर मुद्द्यावर आलीस बघ. केव्हापासून ही पुरं वगैरे झटतायत पळतायत टाळ करीत बघ केव्हाचे खोळंबलेत. एक एक तुकडा मी वाटून देतो. आणि इकडं तुम्ही फक्त स्वप्न बघा, मी त्यांचं सांगतो. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, कितीही दुःख आलं, किती त्रास झाला, किती वेदना झाल्या, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग आपली भक्ती जर शुद्ध असेल, अंतकरणात जिव्हाळा प्रेम असेल, तर वैकुंठातला देव सुद्धा इथपर्यंत येतो. हा संदेश सावता महाराजांनी आजच्या कीर्तनात दिला. 9 ते 11चं टायमिंग होतं. 8:30 ते 10:30 होतं. 11ही वाजून गेले. माझाही प्रवास दूरचा आहे, पण आजचा हा पहिला दिवस आहे. प्रत्येक सप्ताहात अशीच परिस्थिती असते. पहिल्या दिवशी कीर्तनकाराचं काम असतं पत्रवाळी वाढणं. बारक्या पोरांकडे तेच काम असतं. मग पत्रवाळी वाढली की पाठीमागचे वाडपे असतात की नाही,
ते उद्यापासून एक एक पदार्थ वाढत राहतील. कुणी भाजी वाढल, कुणी भात वाढल, कुणी शिरा वाढल, कुणी लाडू वाढल, कुणी नुक्ती वाढल, आहे का नाही, कुणी श्रीखंड वाढल. उद्यापासून चांगले चांगले पदार्थ खायला मिळतील. याचा अर्थ लय नादवून जाऊ नका आणि पत्रावळीला कमी समजू नका. मीच पत्रावळी वाढली नसती तर कशात खाल्लं असतं. त्यामुळं पत्रवाळीला सुद्धा फार मोठी किंमत आहे. पत्रवाळी सुद्धा जबाबदारीनंच टाकावी लागते. आणि ती पत्रवाळी आज मी तुमच्यासमोर मांडली. उद्यापासून एक एक पदार्थ घ्या, श्रद्धेनं तो सेवन करा आणि आपल्या मोक्षमार्गीचा हा प्रवास सोपा करा. काय झालं आता मला आली सूचना, माझ्या लक्षात आलं. असू द्या हरकत नाही, पण मी तुम्ही सूचना दिली तरी गाणार नाही. त्याचं कारण सांगतो. ते ज्याचं त्यानंच गाव. काय झालं महाराज, ते कीर्तनापेक्षा एखाद्या वेगळ्या विषयाची गोडी समोर बसलेल्या माणसाला लागली. सध्या प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे. महाकुंभ काय करतो? आयुष्याचं सोनं करतो, उद्धार करतो. तिथं जावं, तप करावं, ध्यान करावं, धारणा करावी, तिथली ध्यान धारणा डोळ्यासमोर आणावी, स्नान करावं, स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं, यासाठी कुंभमेळा आहे. पण आपले दिवस चालले. माळा विकणाऱ्या पुरी बघ, त्या पुरीचे गारुळे डोळे बघ, तिच्या माग माग पळ, तिच्या बरं सेल्फ्याच काढ. चमत्कार करणारे बाबाच बघ आणि हात वरी असणारा साधू बघून त्याला आलेला रागच बघ. याच्याकरता कुंभमेळा आहे का? आपल्या आयुष्याचं हित करून घेण्यासाठी कुंभमेळा आहे. कोणत्या कोणत्या रील बघून राहतो आपण. चांगल्या रील बघा, त्या कुंभमेळ्यातून आपल्या आयुष्याचं सोनं कसं होईल हे पहा. तसं कीर्तनातून आपल्या आयुष्याचा उद्धार कसं होईल ते पाहावं. ऐकता ना आपण. पण हे जर कळत नसलच तर साधू तरी काय डोकं आपटून घेऊन शांत राहते. त्यामुळं हे जरी नाही का इतक्यापर्यंत मी गातो, पण आज गाणार नाही, जाणीवपूर्वक गाणार नाही. परत त्यांनी म्हणायला नको नाही मी आलं तरी चालते, पुढच्या वर्षी त्यांनी यावं म्हणून म्हणत नाही, आहे की नाही. तुम्हाला त्यांची ओढ लागावी. असं आहे, जेव्हा आयुष्याचं प्रयोजन सोनं आपल्या डोळ्यासमोर उभा राहत नाही तेव्हा इतर लोकांना इथं येऊन सांगावं लागतं. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरंग शेवटिका माळ बांधून नेईल, सरंग शेवटिका. सरंग शेवटिका माळ बांधून नेईल, सरंग शेवटिका. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. ओ एका जनार्दनी, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. बोल बोल तुझे नाव पिंगळा महादारी, बोल बोल तोरे का पिंगळा महादारी. पिंगळा महादारी, बोल बोल तोरे का पिंगळा महादारी. पिंगळा महादारी, बोल बोल तोरे का पिंगळा महादारी. पदार आला, तो पदार आला. आयुष्याचं सोनं करणारा जसा पिंगळा आहे तसा आयुष्याचं सोनं करणारा चोपदार सुद्धा. अरे पिंगळा नसला तरी चालतं पण चोपदार लागतो. पिंगळा पहाटे येतो आणि चोपदार संध्याकाळी येतो. पिंगळा अंधारात येतो, चोपदार उजेडात येतो. पिंगळा गुपचूप येतो, चोपदार माणसात येतो. नाथ महाराजानं पिंगळा सुद्धा लिहिला, नाथ महाराजानं चोपदार सुद्धा लिहिलाय. ऐका चोपदार. चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला. चोपदार आला, चोपदार
धरी उदास माझी पुरवावी आस माझी पुरवावी आस ऐका नारायण ऐका नारायण संयम शिकवतो. 80 वर्ष वय आहे चोपदाराचं. किती वर्ष? थकला का? थकणारही नाही. माझ्या तर 100 वर्षाकरता शुभेच्छा आहेत चोपदार. चोपदार जगणं शिकवतो, वागणं शिकवतो, बोलणं शिकवतो. काय शिकवतो? अहम वाघ सोहम वाघ प्रेम नगरावाणी अहम वाघा अहम वाघ सोहम वाघ प्रेम नगरावाणी सावध होनी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी चोपदाराच्या पाया पडतो. एवढा अधिकार आहे चोपदाराचा. चोपदार वजा केला तर कीर्तन राहत. किती मोठा अधिकार आहे त्या चोपदाराचा. परमार्थ कसा करावा ते शिकवतात. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी देऊनी हाती उजळा महाद्वारी जागरण गोंधळ आमच्यातही असतं. तुम्हाला फक्त तेच गोंधळ आणि जागरण माहित असेल. 5 तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. पण आमचा गोंधळ आहे का? गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी गोंधळी 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 गोविंद गोपाळाचे मेळी गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे गोंधळी 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 मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली फोटो पंडित महाज्ञान कश ग्रंथ शास्त्र पुराण गर्वामध्ये सर्व अपंग झालो की मग असं नाचता येत नाही. तेव्हा जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत नाचावं आणि जोपर्यंत तोंड आहे तोपर्यंत म्हणावं आणि जोपर्यंत हात आहे तोपर्यंत वरी घ्यावे. घ्या बरं.
हो माझ्या चोपदाराचे रहाणे आकाश स्वर्ग पहाणे चोपदार हाला आम्हा नाही बाप न माया आम्हास नाही उपाय हो चाकरी कोणाची करावी एका जनार्दनी सेवा धरावी हो चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार फार गोडा तुझा भवानी रंग साप. तुझा म्हातारा त्यामुळं पिंगळा दिवस सुगवायला आणि चोपदार दिवस मावळायला ऐक नाही झालं पिंगळाही झाला आणि चोपदारही झाला. तुमच्याकडे जसा पिंगळा प्रसिद्ध आहे तसा आमच्याकडे चोपदार प्रसिद्ध आहे. मला आमच्याकडे लोक चिठ्ठ्या देतात पण पिंगळा नाही चोपदार म्हणा आणि भरपूर मोठा चोपदार आहे. पण आता चोपदार थकला ना ऐक नाही त्यामुळं मी चोपदार बारीक केला जरा. पुढच्या वेळेला आलो की मग लांब लचक चोपदार पुन्हा एकदा म्हण. तेव्हा झालंय कीर्तन. झालेलं कीर्तन थांबवतो. खरं तर माझा प्रवास फार लांबचा. मला तब्बल 11 तास लागतात इथून साताऱ्याला जायला. तुम्ही टाकून बघितलं नेटला तरी तुम्हाला कळेल. उद्या कीर्तन तिकडं आहे. 10 ते 12चं कीर्तन आम्ही 11 ते 1 घेतले. त्यामुळे माझा प्रवास लांबचा आहे. तुमची रजा घेतो. विठ्ठल महाराजांनी फोन केला. ते माझे मित्र आहेत आणि आम्ही संप्रदायातली सगळीच सध्या तरुण पिढी एकमेकाचे मित्र आहोत. कोणाला अडचण आली तर आम्ही ठामपणाने तिथं उभा राहतो. एकमेकाची निंदा आमच्या तोंडून कधीच होत नाही. आम्ही एकमेकांची पाठराखण करणारे महाराज लोक आहोत. त्यामुळं असंच प्रेम शिवानंद स्वामींच्या कृपेनं आमच्यातलं वाढत जावं अशी इच्छा बाळगतो. आणि जाता जाता सर्वांना एक आवाहन करतो. महाराष्ट्रातली लालपरी वाचवा आणि महाराष्ट्रातली मराठी शाळा वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहा हे आवाहन करून झालेली सेवा सद्गुरु संत शिवानंद स्वामींच्या चरणी अर्पण करून पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.